हरे विठ्ठल श्री ज्ञानदी सद्गुरु बोधराज अंबरीश वरद श्री भगवान वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची चरित्र चिंतन कथा आपण श्रवण करत आहोत। भगवंताच्या या चरित्राचा विचार करत असताना, उत्तरार्धाचा विचार करत असताना भगवंताचा गृहस्थाश्रम नेमकं कसा आहे याचा विचार आपण करत आहोत। भगवान गृहस्थाश्रमी झालेले आहेत, विवाह केलेले आहेत, एक नाही दोन नाही 16,108 स्त्रियांबरोबर विवाह भगवंताचा झाला असं भागवत महाभारत आम्हाला सांगतं। मान्य आहे, भगवंताचा हा जो गृहस्थाश्रम आहे, मुळात गृहस्थाश्रमाबद्दल बोलत असताना शास्त्राने एक वचन असं दिलेलं आहे, धन्यो गृहस्थाश्रम। म्हणजे खऱ्या अर्थाने 4 आश्रमामध्ये जर धन्य कोणत्या पद्धतीचा आश्रम असेल तर त्याला गृहस्थाश्रम असं म्हटलं जातं। ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे 4 आश्रम आपल्याला सांगितले। विवाह होण्याच्या अगोदरचा जो आश्रम आहे तो ब्रह्मचर्य आश्रम, विवाह झाल्यापासून आपला सुरू असलेला जो आहे तो गृहस्थाश्रम, एका विशिष्ट कालावधीनंतर वानप्रस्थाश्रम या शब्दाचा अर्थ आहे घरात असूनही कोणत्याही पद्धतीचा संयोगामध्ये सुद्धा वियोग, संयोगी वियोग असं म्हटलं जातं, त्याला वानप्रस्थाश्रम म्हणायचं। आणि संपूर्ण परिवाराचा त्याग करून भगवे वस्त्र परिधान करून मी आणि माझं ज्याचं विसरलेलं आहे अशी अवस्था ज्यांची झालेली आहे त्याला संन्यासाश्रम असं म्हणा असं शास्त्र सांगतं। या 4ही आश्रमामध्ये गृहस्थाश्रम हा श्रेष्ठ। का श्रेष्ठ? कारण बाकीचे 3 आश्रम हे या आश्रमावर अवलंबून आहेत। गृहस्थाश्रम जर चालू नाही राहिला तर आपल्याला ब्रह्मचर्य आश्रम कशावर उपजीविका चालणार? गृहस्थाश्रम जर चालू नाही राहिला तर वानप्रस्थ आश्रमाची उपजीविका कशावर चालणार? आणि गृहस्थाश्रम जर चालू नाही राहिला तर संन्यासाश्रमाची उपजीविका तरी कशावर चालणार? याचा अर्थ गृहस्थाश्रम या 4ही आश्रमामध्ये श्रेष्ठ पद्धतीचा आश्रम सांगितला। का? कारण या आश्रमावर बाकीचे 3 आश्रम अवलंबून आहेत। बाकीच्या 3 आश्रमावर गृहस्थाश्रम अवलंबून नाही आहे, पण गृहस्थाश्रमावर मात्र बाकीचे 3 आश्रम अवलंबून आहेत। त्यामुळे गृहस्थाश्रम हा श्रेष्ठ सांगितलं। धन्य गृहस्थाश्रमा। आता या गृहस्थाश्रमाची भूमिका मांडत असताना महाभारताने असं सांगितलं आहे, गृहस्थाश्रमी पुरुष हा सर्व धर्माचा मूळ आधार आहे। गृहस्थेशी धर्मानाम सर्वेषां मूलम उच्यते अशी महाभारताची भाषा आहे। म्हणजे काय? संपूर्ण धर्माचं मूल जर कशात असेल तर ते गृहस्थी पुरुषाच्या ठिकाणी आहे असं बोलणं आहे। आता ऐका बरं का, धर्माचं मूल गृहस्थी पुरुषाकडे आहे असं म्हणण्याचं महाभारताचं कारण काय आहे? याचं कारण सांगतो। मुळात धर्म या शब्दाचा विचार करत असताना आम्ही अलीकडल्या काळामध्ये लौकिकाच्या दृष्टीने जी धर्माला नावं ठेवली, अमुक धर्म, तमुक धर्म, हे धर्म, ते धर्म, हा आम्ही केलेला लौकिकाच्या दृष्टीने फरक आहे। वस्तुतः धर्म या शब्दाचा अर्थ करत असताना मानवी जीवनाकडून घडलेला शुद्ध आचार यालाच खऱ्या अर्थाचा धर्म असं म्हटलं जातं। अगदी कळेल अशी, समजेल अशी, पचेल अशी आणि पटेल अशी ही व्याख्या आहे। सगळं मानवी जीवनामध्ये करत असलेला, मानवी जीवनाला शोभून असणारा जो आचार आहे, जे कर्माचरण आहे त्यालाच खऱ्या अर्थाचं धर्म असं म्हटलं जातं। मग मानवी जीवनाचं कर्माचरण हे प्रत्येक मानवी जीवनाच्या कर्माचराच्या काही विविध अशा पद्धतीच्या युक्त्या ठरवून दिलेल्या असतात। त्या पद्धतीने मानवी जीवनाचं कर्माचरण चालणं यालाच खऱ्या अर्थाने धर्माची भूमिका असं म्हणा। मुळात मानव शब्दाचा विचार करत असताना तत्त्वज्ञानाने असा अर्थ केलेला आहे, मा म्हणजे अज्ञान, न म्हणजे निवृत्त आणि व म्हणजे वर्तन करणारा। अज्ञान निवृत्त करून अखंड वर्तन जो करतो त्याला मानव असं म्हटलं जातं। हा मानव शब्दाचा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अर्थ आपल्याला सांगितलेला दिसून येतो। काय आहे? मानव समाजामध्ये खऱ्या अर्थाचा धर्म सांगित असताना मानवता हाच मानव समाजाचा खऱ्या अर्थाचा धर्म सांगितला जातो। माणुसकी हा खऱ्या अर्थाचा धर्म आपल्याला सांगितला जातो। ते जुन्या काळामध्ये एक उदाहरण दिलं जात असे, काही कल्पना असेल म्हणा, दंतकथा असेल म्हणा, अन्य काही म्हणा, पण एक उदाहरण आपल्याकडे दिलं जातं। काही नाही म्हणे, काय झालं, एका नावेमध्ये 3 माणसं बसलेली होते। एका नावेमध्ये 3 माणसं बसलेली होते आणि ती नाव समुद्रामध्ये निघालेली होती किंवा त्या नदीमध्ये, मोठ्या नदीमध्ये ती चाललेली होती। आणि नदीमध्ये, नावेमध्ये बसून नदीमध्ये चालणारी नाव, त्या नावेत बसलेले हे 3 जण निघाल्यानंतर नेमकं फार मोठा अशा पद्धतीचा महापूर आलेला होता नदीला मुळातच, आणि त्याच्यामध्ये ते भोवऱ्यामध्ये नाव अडकली आणि अडकल्यानंतर नाव इकडं तिकडं फिरायला लागली। फिरायला लागल्यानंतर हे 3 जण एकदम घाबरून गेले। घाबरून गेल्यानंतर काय करावं, तेवढ्यामध्ये गंमत अशी झाली, त्यांचं एक प्रारब्ध बलवत्तर म्हणा, कल्पना अशी केली आहे की त्या नावेमध्ये देवदूत आले म्हणे।
भगवंताचा दूत त्या नावेमध्ये आला. भगवंताच्या दूताला या तिघांनी पाहिल्याबरोबर तिघांनी भगवंताच्या त्या दूताला नमस्कार केला. त्या भगवंताच्या दूतांनी त्या तिघांकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर तिघांकडे पाहिल्यानंतर त्या दूतांनी सांगितलं, एक काम करतो म्हटले. काय? मी वाचवतो, पण मी वाचवतो फक्त कोणाला वाचू एवढं सांगा. वाचवतो पण मी कोणाला वाचू सांगा, कोणाला वाचू सांगा. आता तिघांना विचारलंय, तिघांनाही मृत्यूची भीती आहे आणि अशा प्रसंगामध्ये हा दूत काय म्हणतोय, मी कोणाला वाचवू सांगा. जो सगळ्यात पुढं बसलेला होता का नाही तो म्हटला, पाठीमागटल्याकडे बघूच नका, इकडे तिकडे पाहूच नका, देवदूत तुम्ही इकडे तिकडे पाहू नका, मी सगळ्यात पुढे जो बसलोय का नाही, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. दुसरा जो होता तो दुसरा म्हणायला लागला, अहो याला काही नाही, मला वाचवा. दुसरा म्हणायला लागला, मला वाचवा. पहिला म्हणायला लागला, नाही नाही मला वाचवा. दुसरा म्हणायला लागला, नाही नाही मला वाचवा. या दोघांची भांडणं सुरू झाली, मला वाचवा, मला वाचवा. तिसरा जो होता तो शांत होता, तो काहीच बोलत नव्हता, मलाही म्हणत नव्हता, त्यालाही म्हणत नव्हता, काहीच नाही. देवदूत त्याच्या जवळ गेले आणि देवदूतांनी त्याला विचारलं, का रे बाबा असा सगळा प्रसंग आहे, प्रत्येकजण म्हणतोय मला वाचवा, नाव बुडायची शक्यता आहे आणि तू मात्र शांत बसलाय, तुला वाटत नाही का वाचावं, तुला काही म्हणायचं नाही आहे का. त्या तिसऱ्या माणसांनी सांगितलं देवदूताला, अहो मी वाचवा मलाही वाटतंय म्हटले, नाही असं नाही, पण मी ज्याला वाचवा म्हणेल त्याला वाचवशील का, मी ज्याला वाचवा म्हणेल त्याला वाचवशील का, मी ज्याला वाचवा म्हणेल त्याला वाचवशील का. म्हटल्यानंतर देवदूत हसायला लागला. त्यांनी सांगितलं, तू सुद्धा त्यांच्यासारखंच म्हणणार मला वाचवा, दुसरं काय. ते म्हटलं, तू ती शंका आणू नको, फक्त मी विचारतो तेवढ्या प्रश्नाचं उत्तर दे, मी ज्याला वाचव म्हणेल त्याला तू वाचवशील का. म्हटले नक्की. या दोघांना वाटायला लागला, हा माझं नाव घेतो का त्याचं नाव घेतो. पहिला काय म्हणत होता, मला वाचवा. दुसरा काय म्हणत होता, त्याला वाचवा. आता तिसरा काय म्हणतोय, मी ज्याला म्हणेल त्याला वाचवशील का. देवदेवतांनी विचारलं, बोल नक्की. नक्की का. हो नक्की. वचन देशील. हो नक्की देतो. बोल कोणाला वाचवू, कारण तू शांत आहे. हे दोघं जण गडबड करतायत, पण या दोघांपेक्षा तू शांत आहे म्हणून मला तुझ्याकडे लक्ष द्यावं असं वाटतं, शांत असलेल्याकडेच लक्ष द्यावं असं वाटतं. बरोबर आहे, शांत आहे ना तू, म्हणून तुझ्याकडेच लक्ष द्यावं असं वाटतं. बोल तुझं म्हणणं मी मान्य करतो, कोणाला वाचू. देवदूतांनी पुन्हा विचारलं, मी ज्याला वाचवा म्हणेल त्याला नक्की वाचवशील. हो नक्की. सांग म्हटले, याचं नाव अमुक आहे, त्याचं नाव अमुक आहे, याचं नाव राम आहे, याचं नाव कृष्ण आहे, याचं नाव हरी आहे, याचं काय जी नावं असतील ती, मग याला वाचवू का त्याला वाचू, कोणाला वाचू सांग. त्या तिसऱ्यांनी सांगितलं देवदूताला, देवदूता वाचवायचं असेल तर एकच कर, वाचव मानवाला, दुसरं काहीच नाही म्हटलंय. वाचव मानवाला या शब्दाचा अर्थ आहे आम्ही तिघही मानव आहेत, आम्हा तिघालाही वाचव. मानवाला वाचवणं हाच माणुसकीचा धर्म सांगितला जातो. मानवाकडून केलेलं माणुसकीचं चिंतन, मानवाकडून केलेलं माणुसकीचं कर्माचरण, यालाच खऱ्या अर्थाने धर्म म्हटलं जातं. आणि ह्या धर्माचा मूल आधार महाभारत सांगतं हे गृहस्थाश्रमामध्ये आहे. या धर्माचा मूल आधार गृहस्थाश्रमामध्ये का, कारण या धर्माचं काटेकोरपणे पालन करण्याची शक्यता हे गृहस्थाश्रमामध्ये जास्त आहे. उलट गृहस्थाश्रमाने केलेलं काटेकोर धर्माचं पालन किंवा कर्माचं आचरण हे संपूर्ण धर्माचं मूल अशा पद्धतीचा आधार आहे, असं महाभारताची भाषा आहे. मी काय सांगायला लागलो आहे, श्रीकृष्ण परमात्माने या सगळ्या राण्या ज्या आहेत किंवा स्त्रिया आहेत यांच्याबरोबर भगवंताचा काय चालू आहे आता सध्या, गृहस्थाश्रम. बरोबर आहे, भगवंताचा विवाह झालेला आहे आणि गृहस्थाश्रमी जीवन भगवान जगत आहेत, आनंदी जीवन जगत आहेत. आता लग्न झाल्यानंतर आनंदी जीवन जगतायत हे म्हणायचं का न म्हणायचं याच्यावर शंकाच आहे. हां, पण भगवंताचं लग्न झालेलं आहे, आनंदी जीवन जगणं चालू आहे. काय झालं एवढ्यामध्ये, भगवान श्रीकृष्ण परमात्माने रुक्मिणी एके दिवशी त्यांच्या महालामध्ये दोघं निवांत एकांतामध्ये बसलेले होते. पती आणि पत्नी ही नावं भिन्न असतात, पण तत्वाच्या दृष्टीने विचार केला तर आत्मतत्वाच्या दृष्टीने ते एकच असतात. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे, पतीची या माता आणि अनुसरोनी पतिव्रता. तुम्हाला हे नाही पटलं तर रामायणातला फक्त दाखला देऊन पुढे जातो. रामचंद्र प्रभू जेव्हा दशरथाला म्हणतात, राजा दशरथाला म्हणतात की मी आता वनवासाला निघालो, कौसल्येला म्हणतात मी आता वनवासाला निघालो, लक्ष्मणाला म्हणतात मी आता वनवासाला निघालो, आणि जाता जाता ते सीतेकडे जातात आणि म्हणतात मी आता वनवासाला निघालो, जाऊ का. कोण म्हणतात, प्रभू रामचंद्र. कोणाला, सीतेला, मी वनवासाला जाऊ का. सीतेने तेव्हा काय उत्तर दिलं हे माझ्या विषयाच्या संबंधाने महत्त्वाचं आहे. सीतामाईने सांगायला लागल्या, तुम्ही कोणाची परवानगी घेताय. ते म्हटले तुझी, तू पत्नी आहेस त्यामुळे तुला विचारलं पाहिजे, मी वनवासाला चाललोय, जाऊ का. सीता हसायला लागली. रामचंद्र प्रभूंनी विचारलं, अशा कठीण प्रसंगामध्ये तू हसतीस का.
सीतेने सांगितलं, तुम्ही जे जाऊ का अशी परवानगी घेताय का नाही, त्या वाक्यावरच हसू यायला लागलं. म्हटले का? सीतामाई म्हणायला लागल्या, अहो प्रभू, परवानगी कोणाची असते? जे आपल्यापासून भिन्न आहेत त्याची घ्यायची असते. परवानगी कोणाची घ्यायची असते? जे आपल्यापासून भिन्न आहेत त्याची घ्यायची असते. मी तुमची पत्नी असल्यामुळे मी आणि तुम्ही हे पती आणि पत्नी शब्द दोन आहेत, पण वस्तुता बघायला आपण अभिन्न आहोत. त्यामुळे कोणाची परवानगी घेता? परवानगी कोणाची घेता? जे तुमच्यापासून कोणी भिन्न असतील त्यांची परवानगी घ्या. माझी परवानगी घेता येत नाही. उलट तुम्ही जिथं जिथं तिथं तिथं मी पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. अनुसरोनी या शब्दाचा अर्थ आहे अनुकरोनी, अनुकरण करणारी, त्याच्याबरोबर असणारी, त्याच्या समवेत चालणारी, त्याच्या सहवासामध्ये राहणारी, तत्स्वरूपाला प्राप्त होणारी, त्याला पतिव्रता असं म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी माता दोघे निवांत बसलेले होते, एकांत स्थानी बसलेले होते. आणि बसल्यानंतर आता गृहस्थाश्रमी जीवन, मी आपल्याला मागेच बोललो की भगवंताचं हे उत्तरार्धातलं चरित्र म्हणजे जणू काय आपण रोज आपल्या घरामध्ये कसं वावरतोय तसंच चरित्र आपल्याला जाणवायला लागतं. बघा तुम्ही, प्रत्येक टप्प्याटप्प्यावर निवांत एकांत स्थानी बसलेले होते. आणि बसल्यानंतर भगवंताला काय झालं कोणास ठाऊक, भगवंताला थोडी चेष्टा करावी वाटायला लागली, थट्टा करावी वाटायला लागली. बरं, काय देव आहेत, कधी काय मनात येईल काही सांगता येत नाही. करशील तरी नोहे काही, राईचा डोंगर पर्वत राई, असं तुकोबरायांनी नाटामध्ये सांगून ठेवलं आहे. चेष्टा करावी वाटायला लागली, त्यांना थोडीशी टिंगल करावी वाटायला लागली, मस्करी करू वाटायला लागली. काय मस्करी करू वाटायला लागली? दोघं निवांत बसलेले होते, कोणी नव्हतं. भगवंतांनी रुक्मिणीकडे पाहिलं आणि रुक्मिणीकडे पाहिलं आणि सांगितलं, रुक्मिणी, मला एक तुला प्रश्न विचारायचा आहे. रुक्मिणीने विचारलं, बोला प्रभू, काय प्रश्न आहे? हे बराच कालावधी, लग्न होऊन बराच कालावधी झाल्यानंतरची चर्चा आहे. खूप वर्ष झाली, त्याच्यानंतर हे दोघे एकांत स्थानी बसले. नाहीतरी बरेच वर्ष झाल्यानंतरच निवांतपणा मिळतो. होय तरी म्हणा की नाहीतरी काय, रिटायर झालेली माणसं सगळी माझ्या समोर आहेत, आता तरी होय म्हणा, निवांतपणा मिळतो. नाही म्हटलं तर मनातलं बोलायला तोच काळ एक असतो. नाहीतर अन्य तुम्ही बघा, तुम्ही सांसारिक जीवनामध्ये धगाधगीमध्ये धगधगीमध्ये होत नाही. कारण आपण जेव्हा आपल्या एखाद्या कर्तव्यामध्ये असतो, नोकरीचं कार्य असेल तर रोज सकाळी उठलं की आपल्याला नोकरी, तिथून आलं की मुलांचं, परत काहीतरी घरातली कामं, समाजातली कामं, पुन्हा आपण काही विशिष्ट कालावधीनंतर. म्हणून ते मी अनेकदा सांगत आलेलो आहे आपल्याला, ज्ञान या शब्दाचा विचार मांडत असताना तत्त्वज्ञानाने व्याख्या अशी केलेली आहे, ते ज्ञान शब्दाचा विचार मांडत असताना ऐक्य याला ज्ञान म्हटलं जातं. दोन्ही एकरूप होणं त्याला ज्ञान असं म्हटलं जातं. आपण कर्मज्ञान आणि भक्तीच्या व्याख्या मागे सांगितलेल्या आहेत, फक्त धावतं बोलतो. हा विषय आता आलाय म्हणून सांगून जातो, जर नवीन कोणी असतील तर त्यांना कळाव्या याच्याकरता. मागे बोललो आहे आपल्याला, कर्म म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, आणि ज्ञान म्हणजे काय. मी देवाचा ही भावना जिथं तयार होते त्याला कर्म म्हणा. मी देवाचा ही भावना जिथं तयार होते त्याला कर्म म्हणा. कारण इथं देवाला जसं पाहिजे तसं माझं वागणं आहे, देवाला जसं पाहिजे तसं माझं बोलणं आहे, देवाला ज्या पद्धतीचं मी वावरलेलं पाहिजे तसं माझं वावरणं आहे, याला कर्म म्हणा. मी देवाचा ही भावना जिथं तयार होते त्याला काय म्हणा, कर्म म्हणा. एका विशिष्ट कालावधीनंतर मी देवाचा म्हणण्याच्या ऐवजी देवच माझा असं म्हणायला लागतो. देवच माझा असं म्हणायला लागल्यानंतर मी देवाप्रमाणे वागायची गरज नाही, देव माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतो, याला भक्ती म्हणा. कळलं का? पहा, देव माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतो. प्रमाण आपण परवा देऊन आलोय, 10वे चाले मागे मागे. मी देवाचा याला कर्म म्हणा. देवच माझा याला भक्ती म्हणा. मी देवाचा याच्यामध्ये मला देवाप्रमाणे वागावं लागतं. देवच माझा म्हणायला लागल्यानंतर देव भक्ताच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतो. एका विशिष्ट कालावधीनंतर मी देवाचा हेही भावना संपली, देवच माझा हेही भावना संपली, मी आणि देव दोघं एकच आहोत ही भावना तयार होते, त्याला ज्ञान म्हणा. कळालं का? बघा, मी देवाचा याला काय म्हणा, कर्म. देवच माझा याला काय म्हणा, भक्ती. मी आणि देव दोघं एकच आहोत याला काय म्हणा, ज्ञान. मी देवाचा याच्यामध्ये मला देवाप्रमाणे वागावं लागतं. देवच माझा म्हणण्यामध्ये देव भक्ताप्रमाणे वागायला लागतो. आणि मी आणि देव दोघं एकच आहेत म्हणण्यामध्ये एकत्वाची भावना तयार होते, याला ज्ञान म्हणायचं. बरं, लक्षात आलं? समजा हे नाही लक्षात आलं तर मी उदाहरण व्यवहारातलं देत असतो, मागे दिलंय, फक्त आता उद्धृत करून पुढं जातो. नवीन लग्न झालेली नवरी मुलगी घरामध्ये आल्यानंतर ती असं म्हणत असते, मी माझ्या पतीची. त्यामुळे पतीला जसं पाहिजे तसं ती वागत असते.
पतीला जसं पाहिजे तसं ती बोलत असते, पतीला जसं पाहिजे तसा स्वयंपाक बनवत असते. कारण तिची भावना काय असते, मी माझ्या पतीची, मी माझ्या पतीची, मी माझ्या पतीची, मी माझ्या पतीची म्हणत असताना पतीला जसं पाहिजे तसं वागणं आहे, पतीला जसं पाहिजे तसं बोलणं आहे, पतीला जसं पाहिजे तसं स्वयंपाक करणं आहे, याला कर्म म्हणा. पतीला जसं पाहिजे तसं वागणं याला काय म्हणा, कर्म म्हणा. मी माझ्या पतीची, मी माझ्या पतीची म्हणता म्हणता एक 10-1 वर्षानंतर याच्यात बदल होतो, 10-12 वर्षानंतर याच्यात बदल होतो. आणि बदल असा होतो, मी माझ्या पतीची म्हणण्याच्या ऐवजी 12 वर्षानंतर ती म्हणायला लागते, पतीच माझा. मी माझ्या पतीची असं म्हणत होती तेव्हा ही बायको पतीप्रमाणे वागत होती. 10-12 वर्षानंतर पतीच माझा असं म्हणायला लागल्यानंतर पती, तुम्ही आता मनातल्या मनात म्हणा, मोठ्याने म्हणू नका. आणि मी 10-12 का म्हटलं, माझं तर 10, तुमचं तपासून बघा कसं कसं आहे ते, कोणाचे किती वर्षानंतर घोटाळा झालाय. मी माझ्या पतीची, कर्म, पतीच माझा, पतीच माझा हे म्हणत असताना मला पतीप्रमाणे वागायची गरज नाही, पती बायकोप्रमाणे वागायला लागतो. याला भक्ती. एका विशिष्ट कालावधीनंतर 60-70 वर्ष झाल्यानंतर हे आजी आजोबा मारुतीच्या मंदिरामध्ये येऊन बसतात. एका खांबाला आजी असते, एका खांबाला आजोबा बसलेले असतात. मी माझ्या पतीची हेही भावना संपली, पतीच माझा हेही भावना संपली. दोघं लांबून एकमेकाकडे पाहतात आणि म्हणतात, नाहीतरी आपण दोघं एकच आहोत ना गं, याला ज्ञान म्हणा, कळालं का पहा. पण हे कळायला 60 वर्ष जातात, हे तितकंच खरं आहे. हे कळायला मला म्हणून मुद्दा बोलायचा होता की एकांत स्थान कुठं आहे, मनातलं बोलणं. एक विशिष्ट कालावधी अशा आपल्या जीवनामध्ये येत असतो की त्यावेळेस मुलं मोठी झालेली असतात, ती त्यांच्या व्यापारामध्ये, नोकऱ्यामध्ये गुंतलेली असतात. त्यांना मुलं झालेली असतात, ती त्यांच्या मुलाच्या भविष्याचा विचार करण्यामध्ये मग्न असतात. त्यांना आता आपल्या जीवनाशी, आपल्या आईवडिलाच्या जीवनाशी त्या अर्थाने काही एक कर्तव्य राहिलेलं नसतं. त्यांना असं वाटत असतं की यांना वेळेवर जेवायला देणं, वेळेवर यांना फक्त औषध पाणी विचारणं, याच्यापेक्षा बाकी फारशी चर्चा करण्याकरता मुलं आपल्याकडे येत नसतात. व्यापार जर मुलाच्या हातामध्ये दिला तर तो मुलगा जर सक्षम पद्धतीने व्यापार चालवायला लागला तर एखाद्या वेळेस तो मुलगाच आपल्या वडिलांना म्हणतो, आता तुम्ही याच्यात लक्ष घालायचं. भाऊ बरोबर आहे का नाही, म्हणून भाऊ इकडे आले आता, बरोबर आहे का नाही. आमचे जामदार भाऊ आपल्याला माहीत असतील, आता हे समोरच्या लोकांना माहीत आहे. वैरागमध्ये एक नामवंत कापड दुकानदार म्हणून आम्ही भाऊंकडे पाहतो. त्यांचं सध्याचं वय वर्ष 88 आहे. रोज वैरागून बार्शीला प्रवचना करता येतात. वैरागून त्यांच्या घरून स्टँडवर चालत जायचं, स्टँडहून एसटीत बसायचं, बार्शीच्या स्टँडला यायचं, बार्शीच्या स्टँडहून चालत भगवंत मंदिरात यायचं, प्रवचन ऐकायचं, परत चालत स्टँडपर्यंत जायचं आणि परत एसटीनं संध्याकाळी 10 वाजेपर्यंत घरी पोहोचायचं. वय वर्ष 87-88 वय सध्या चालू आहे. किती जिज्ञासा असते श्रवणाची बघा. फार मोठं व्यापारी घराणं आहे. मी एकदा आमच्या वडिलांना, आमच्या दादांना, आपल्या बोधले महाराज परंपरेचे आणि त्यांचे ऋणानुबंध आजचे नाहीत. नामदेव महाराज समाधी सोहळा त्यांच्याकडे वैरागला. माझ्या माहितीप्रमाणे दादा जवळजवळ 1968 पासून त्यांच्याकडे कीर्तनं करतात. 1968 पासून. मी जवळजवळ आत्ता अलीकडे 8-10 वर्षामध्ये मी करायला लागलो. दादांबरोबर मी जायला लागलो. 1968 ते आत्ता 2019 पर्यंत त्यांची सेवा त्या नामदेव मंदिरातली आपल्या बोधले घराण्याकडे आहे. फार जुने संबंध. परिस्थिती त्यांचीही गरिबी होती, आपलीही गरिबी होती, त्या काळापासूनचे संबंध पण अद्यापी टिकून आहेत. मी एकदा भाऊंना, दादांना सहज विचारलं, मी गेल्या 15-20 वर्षापासून भाऊंना पाहतोय. मी म्हटलं, का हो दादा, जामदार भाऊंना मी जेव्हापासून पाहतो तेव्हापासून ते असेच आहेत. ते म्हटले, मी पाहतो तेव्हापासून असेच आहेत. तुझं काय घेऊन बसला म्हटलं. काय एखाद्याला आयुष्य आणि शरीर कसं द्यावं आणि तुम्हाला माहीत नसेल, म्हणजे त्यांची स्तुती करण्याकरता बोलतोय अशातला भाग नाही, पण मला वाटतं दुसरी कुणाची करण्यापेक्षा अशा वारकऱ्याची केलेली कैक पटीने चांगली. कैक पटीने. आजही पहाटे सकाळी 5 वाजता उठून काकडा रोजचा नित्याचा चालू आहे, पूजा चालू आहे. मी नामदेव पुण्यतिथीला गेलं की त्यांच्या जवळच मुक्कामाला असतो, त्यांच्याच खोलीत असतो. त्यामुळे मला आजही त्यांना त्याच्या पुढचं पहाटे 5ला उठायचं, स्वतःची खोली स्वतः झाडून करायची, स्वतःचं अंथरूण स्वतः घडी घालून टाकायचं. मी उठायला लागलो तर मला म्हणायचं तुम्ही झोपा, उलट त्यांची चादर माझ्याच अंगावर पांघरून टाकायची. हे आजही एवढ्या वय वर्ष 88 झालं तरी स्वतःच्या देवपूजेकरता लागणारी फुलं बाहेर जाऊन स्वतःच तोडून आणायची. सकाळची देवपूजा कमीत कमी 2-3 तास आजही त्यांची चालते आहे. त्यामुळे ही परमार्थाची किती गोडी असते, परमार्थाची श्रवणाची किती भक्ती असते आपल्याला दिसून येतं. मी काय सांगायला लागलो होतो, एक जीवनातले एक अतिशय
मोठं व्यक्तिमत्व माझ्या दृष्टीने काही श्रद्धेची स्थान आहेत. त्याच्यामध्ये आपल्या परिसरातले एक वैरागमधले जामदार भाऊ हे माझ्या श्रद्धेचं स्थान आहे. भाऊंना मी अनेकदा म्हटलं की भाऊंना खरं तर यायला त्रास होतो आहे, पण मी त्यांना कधी येऊ नका असं म्हटलं नाही. का? कारण ते येण्याने माझ्या जीवनात एक वेगळी ऊर्जा येते, त्यांच्याकडे पाहण्याने एक वेगळी ऊर्जा मला येते. काही श्रद्धेची स्थानं माझ्या अंतःकरणातली आहेत. ही जुनी मंडळी जी आहेत ही श्रद्धेची स्थानं आहेत त्यांच्या जीवनात. मी म्हणतो त्यांनी फार काही आपल्याला नाही दिलं, फक्त त्यांनी त्यांच्या नजरेने कृपेने जरी आपल्याकडे बघितलं तरी आपल्या जीवनाचं कल्याण होण्यासारखं आहे. असे काही महात्मे आहेत. आपण त्या लोकांना शोधलं पाहिजे, त्यांच्याजवळ गेलं पाहिजे, त्यांच्याजवळ बसलं पाहिजे, त्यांचा हात आपल्या डोक्यावरनं फिरून घेतला पाहिजे की जेणेकरून तेवढा तरी आपल्या जीवनाला एक वेगळा दिलासा मिळेल. आणि अशी व्यक्तिमत्व आपल्याकडे आहेत, आपल्या परिसरात आहेत, आपल्या गावात आहेत, आपल्या घरात आहेत, परिसरात आहेत. फक्त आपल्याला तिथपर्यंत जाता आलं पाहिजे. उद्योग क्षेत्रामध्ये खूप परिस्थितीतून आज एवढं मोठं नाव झालेलं. मी काय सांगायला लागलो, मी आज कधीमध्ये गेल्यानंतर बसतो आणि मग आमच्या आजी म्हणजे भाऊंच्या पत्नी त्याही एका जागेवर बसून आहेत. भाऊ तिथं जातात आणि मग दोघं तास तास गप्पा मारतात. आत्ता मारतात हे मला बघायचं आहे. आत्ता बोलतात कधी कधी जाऊन, तुला दुखतंय का, काय तुला काय पाहिजे का. पण त्या काळामध्ये भाऊंनी कधी विचारलं नाही. का विचारलं नाही? विचारणे इतकी वेळ नव्हती. पण एकांत स्थानाचे एक विशिष्ट अशा पद्धतीची वयोमर्यादा पुढे गेली की एकांत स्थानामध्ये एकमेकाशी गुजगोष्टी चालत असतात. पण श्रीकृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी एकांतामध्ये बसलेले. खरं तर भगवंताला प्रद्युम्न नावाचा रुक्मिणीपासून मुलगा झालेला आहे. त्याचा विवाह रुक्मी नावाचा जो त्याचा मेहुणा होता त्याच्या रुक्मावती या नावाच्या मुलीबरोबर विवाहसुद्धा संपन्न झालेला आहे. त्या कथा मी जास्त वाढवल्या नाहीत, पण हे झालेलं आहे सगळं. आणि मग इथं आता एकांतामध्ये बसल्यानंतर मुलगा झाला आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, इतका सगळा झालेलं, निवांत बसले. आणि बसल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, रुक्मिणी तुला एक प्रश्न विचारायचा आहे. रुक्मिणीने विचारलं, बोला प्रभू काय प्रश्न आहे. काही नाही म्हटले, मला काज कोणास ठाऊक पण मला जरा जुनं आठवायला लागलं आहे. म्हटलं काय झालं? मला कळत नाही रुक्मिणी, माणसाच्या जीवनामध्ये विवाहामध्ये काय पाहिलं जातं. एखादा पुरुष एखाद्या स्त्रीबरोबर विवाह करतो किंवा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाबरोबर विवाह करते, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या दोन घराण्यामध्ये एकमेकाकडे काय पाहिलं जातं. बऱ्याचदा घराण्यामध्ये मुलगी देताना किंवा तो मुलगा मुलगी करताना आपल्या बराबरीचं घर पाहत असतो. बरोबर आहे? बराबरी किंवा बरोबरी, काही शब्द वापरायचे ते वापरा. आपल्या बरोबरीचं घर पाहत असतो. आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की आपली मुलगी आपल्या बरोबरीच्या घरामध्ये जावं. किंवा इंग्रजीतला शब्द माफी मागून वापरतो लोक. आम्ही जर आम्हाला काही लोक वेळेस भेटतात आणि आम्हाला म्हणतात, महाराज हे बायोडाटा जरा, माझ्याकडे तर एवढे बायोडाटा आलेत आता अलीकडे, काय बोलायचंच काम नाही माझ्याकडे, त्याच्यात पोरांचेच जास्त आहेत. आमच्याकडे आलेले आहेत आता बायोडाटा आलेले, ते बायोडाटा माझ्याकडे आणून देतात, ते परिचयपत्र देतात. आणि मग आम्ही आपलं सहज विचारतो, तुमची ही मुलगी पण तुम्हाला कसं स्थळ पाहिजे. महाराज आपल्या लेवलचं बघा बरं का. हां, मला तो शब्द आपल्या लेवलचं, तोला मोलाचं. वा, हां, तोला मोलाचं, आपल्या तोला बरोबरीचं, आपल्या तोला मोलाचं पाहिजे. आपली मुलगी आपल्या तोला मोलाच्या घरामध्ये गेली पाहिजे. कुळ शील, तिचं त्या मुलाचा रुबाबपणा, ते घराणं, ते सगळं आपल्या बरोबरीचं पाहिजे, आपल्या विचाराचं पाहिजे. आपल्या लोकांनी आपल्याकडे पाहताना म्हटलं पाहिजे, अरे वा काय पाहुणे केले, काय सोयरे आहेत तुमचे, अमुक सोयरे तमुक सोयरे, असं सांगितलं पाहिजे. मोठी मोठी नावं घेता आली पाहिजे, मोठी मोठ्या पद्धतीचं त्याचा नावलौक काही असला पाहिजे, असं पाहिलं जातं. रुक्मिणीने विचारलं, बरं काय मग म्हणायचं काय तुम्हाला. नाही मला एक कळत नाही आहे, खरं तर तुझ्या काळामध्ये, तुझं स्वयंवर होण्याच्या काळामध्ये किती मोठमोठे राजे तुझ्या स्वयंवराकरता आले होते. शिशुपालासारखा एक फार मोठा बलाढ्य पराक्रमी असलेला एक राजा तुझ्या स्वयंवराकरता आला होता. तुझ्या भावाची इच्छासुद्धा त्यालाच देण्याची होती. खरं तर शिशुपालाने माझी जर बराबरी करायची झाली तर शिशुपाल एका विशिष्ट अशा पराक्रमी राजाबरोबर राहणारा आणि मी मात्र साध्या साध्या गोरगरिबाबरोबर राहणारा. मला तसं काही नेहमीच मला असं नसावं असं काही नाही. मी कुठेही बसतो, कुठेही जेवतो, कोणाबरोबरही राहतो, कोणाचीही कामं करत राहतो, उच्च नीच काही नाही. भगवंत तसं माझ्याकडे काही नाही. मला एखादा गरीब आला तरी मला तेवढाच असतो आणि श्रीमंत आला तरी मला तेवढाच असतो. मी असं करत नाही की माझ्या तोला मोलाचा असेल तरच त्याच्याबरोबर फिरणं, असं माझं नाही आहे. रुक्मिणी सांगे, तुला तर हे पटतंय ना. हो मला कळतंय की तुमचं तसं आहे. मग मला कळत नाही, शिशुपालासारखा तुझ्या वेळेस तिथं स्वयंवराला आलेला असताना सुद्धा माझ्यासारख्या एखाद्या दरिद्री माणसाकडे विचाराने आणि वागण्याने दरिद्री असलेल्या माणसाच्या गळ्यामध्ये तू हार कसं काय घातला. बघा हे काढलंय कधीचं, किती जुनं काढलं, पहिल्या 4-5 दिवसात झालेलं, आठवलं का तुम्हाला तरी. का म्हणून माझ्याशी तू लग्न केलं असेल.
कशा करता बरं? तसं काही मी काही फार मोठा तुझ्या तोला मोलाचा अशातला काही भाग नाही. तुझं भीमक राजा काय ते कौंडण्यपूर, बरं हे जर म्हणाल तर मी नंतर हे केलेलं, बरं मला माझीच भावकी मला नावं ठेवते कित्येक पद्धतीची. हिसकं सगळं माझ्या तशा अर्थाने माझं आणि तुझं कोणत्याही पद्धतीचं जमत नसताना, तोला मोलाचं घर नसताना, बरोबरीचं घर नसताना सुद्धा तू का म्हणून माझ्याशी विवाह केला असेल, का म्हणून माझ्याशी स्वयंवर तुझं माझं झालं असेल, कशा करता तू माझ्या गळ्यामध्ये हार घातला असेल, का म्हणून तू माझ्याबरोबर, मी जरी तुला हरण करून आणलेलं असलं तरी माझ्याबरोबर हरण करण्याची वृत्ती तरी तुला का व्हावी. शिशुपालासारखा तुझ्याकडे आलेला असताना सुद्धा, बरं तुझ्या भावाची, सख्या भावाची तुझ्या इच्छा नसताना सुद्धा का म्हणून तू असं केलं असेल, हे जुनं सगळं काढायला लागले. एवढ्यावर भगवान रुक्मिणीला कळे ना हे का काढलं ह्यांनी, कळे ना हे काय, एवढ्यावर गप्प बसले नाहीत भगवान. भगवान म्हणायला लागले, रुक्मिणी आत्तासुद्धा मी तुला असं म्हणतो, जर तुला असं वाटत असेल हे काय या घरामध्ये काय येऊन कुठून पडले, नशीब माझ्या बापाला दुसरं कुठलं घर भेट, आम्हाला हे सगळं ऐकायला मिळतं. मानेसाहेब काय सांगू आता तुम्हाला, हे आम्हाला घ्या. अहो कुठं जाईल तिथं आम्हाला ऐकायला. तुम्हाला तर माहीत आहे महाराज आमच्याकडे कसं आहे, इथं कसं आहे. कोणतीही बाई असू द्या तुम्हाला सांगतो, तिला कितीही मोठ्या घरात टाका, तिला तिच्या माहेरची सर येतच नाही. बरोबर आहे का नाही? कोणतीही असा तुम्ही बघा, तुम्ही कोणती काही असत येत नाही, तिला माहेरची सर येतच नाही, काही असलं तरी येत नाही. मी ते जिंतूरला गेलो होतो कार्यक्रमाला, जिंतूर इथं परभणीच्या जवळ, आणि तिथं गेल्यानंतर माझं कीर्तन होतं आणि ते कीर्तन पत्रिका वगैरे सगळ्या वाटलेल्या होत्या. पंढरपुरामध्ये आम्ही 10वी-12वीपर्यंत इथं कॉलेजला इथं असेपर्यंत असं शिक्षण झालेलं. ते तिथं गेल्यानंतर एका पत्रिकेमध्ये माझं नाव पाहिलं. तिथं एका मुलीनं ते नाव वाचलं आणि ते मुलीनं नाव वाचलं आणि ती मुली तिच्या लक्षात आलं की हे आपल्या वर्गात होता हा मुलगा, आमच्या पंढरपूरचा. तिला ती बघितलं, ती वर्गात होता. ती तिथं आली कीर्तनाला आली, कीर्तन झालं आणि झाल्यानंतर मग लोक पाया पडत होती. ती जवळ आली, मला एकदम म्हटलं काय ओळखलं का. आता किती कठीण आहे, तुम्हाला कळत नाही महाराज हे कसं असतंय, अवघड असतंय. ना मला एकदमच विचारलं ओळखलं का तू म्हटली. आणखीन आरुतुरे बोलायला लागली. ती मला कळलं ना, म्हणलं आयुष्यात कोणती बाई मला आरुतुरे बोलली नाही, हे कसे काय म्हणले नाही, म्हणजे माझी बायको सुद्धा नाही. याचा अर्थ तुमच्या बोलतात असं नाही, सांगितलंय कधीच नाही आरुतुरे कोणाने, हे कसं काय बोलली असेल मला कळे ना. मी एकदम मी म्हणलं नाही, लक्षात आलं नाही. अरे तुला ओळख, आपण मिळून होतो 10वीत. मी म्हटलं हां. मग आम्ही आपलं बळच ओळख ना, हां असं करावं लागतं. हे तरी तिच्या लक्षात आलं नाही, तुझ्या लक्षात आलं नाही का तुझ्या इकडं. मग तिनं सगळं सांगितलं, तिचं नाव काय आहे ते सगळं मी म्हणलं अरे वा बरं झालं. मग मी आपलं तुला इथं दिलं आहे का. हो. मग तिनं सांगितलं हे माझे सासू सासरे, हे माझं पती आहे. ते सगळेच घेऊन आले, ते आमच्या सगळ्याच कुटुंबाला सगळ्याला. चला ते बिचारे कधी न येणारे कीर्तनाला हिच्यामुळे सगळे आलेले, ते सगळे. बरं आले, एवढं झालं. मी म्हटलं अरे वा बरं झालं. बरं आता मला प्रश्न पडला काय बोलावं. मी आपलं सहज तिला म्हटलं बरं झालं, म्हटलं तुला जिंतूरला दिलंय चांगलं वाटलं, काय तुझं गाव आहे म्हटलं, काय सप्ताह चांगला असं म्हणावं लागणार आहे ना. आता म्हटलं काय तुझ्या गावचा सप्ताह आहे म्हटलं, फारच चांगला आहे. तिनं काय म्हणावं, नाही पण आपल्या पंढरपूरसारखं इथं अजिबातच नाही. बरोबर आहे का नाही, आपल्यासारखं काय आहे काय म्हणले. आता मला पंचायत पडली, हो म्हणावं का नाही म्हणावं. नाही म्हणावं तर तिचा नवरा पुढल्या वर्षी बोलवणार नाही कीर्तनाला, ह्या महाराजी तारीख घेऊन. काय प्रश्न पडला. कोणतीही बाई असो तिला माहेरचं अप्रूप वेगळं असतं, तिला स्वतःच्या माहेरचं वेगळं असतं. त्यामुळे रुक्मिणी, भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणीला असं म्हणतात, का म्हणून तू माझ्याशी विवाह केला असेल, तुला काय वाटत असेल. शिशुपाल असताना सुद्धा, एवढा तो स्वयंवराकरता तयार असताना सुद्धा तू माझ्या गळ्यामध्ये हार घातलास. काय तू नेमकं त्यावेळेस तुझ्या मनात विचार आला होता. रुक्मिणी शांतच, काही बोलली नाही. रुक्मिणीच्या लक्षात येणं ही कशाला काढलं हे उगाच जुनं. बरं तेवढ्यावर गप्प बसले. भगवान त्याच्या पुढलं बोलले, तसं नाही रुक्मिणी, मला असं वाटतं जर तुला असं वाटत असेल की मला एवढं माझं स्वातंत्र्य, माझं कसलं घराणं होतं आणि मी उगीच यांच्याबरोबर आले आणि असल्या घरात येऊन पडले, इतका सगळा व्याप मला व्हायला लागला, असं तुला वाटत असेल. आणि जर तुला आत्तासुद्धा जरी वाटत असेल की मला सोडून, लग्न झाल्यानंतर हे बोलणं चाललंय, मुलाचं लग्न झाल्यानंतर तुला वाटत असेल की मला सोडून जायचं आहे, दुसरीकडे जाऊन राहायचं आहे, काय तुला वाटत असेल तसं, तर माझी परवानगी आहे, माझं नकार नाही तुला. रुक्मिणीने हे ऐकल्यानंतर रुक्मिणीच्या अंगाला एकदम घाम सुटला.
थरथर कापायला लागले शरीर. का असं झालं माझ्याकडून, का असं मला बोलायला लागले तिला कळेना. आणि ती जमिनीवर गडबडा लोळायला लागली, डोळे पांढरे व्हायला लागले, तिच्या तोंडातून पाणी यायला लागलं, जमिनी अंगावर सगळा घाम रोमांच उमटायला लागले. काय ते एकदम गडबडा, तिच्या तोंडातून शब्द येईना. भगवंताच्या लक्षात आलं, हिनं स्वतःला अवस्था बिकट करून घेतली. भगवंतांनी तिचे 2 हात धरले, असं उचललं. अय रुक्मिणी तू तसं करू नको. डोक्यावरून हात फिरवला, तोंड असं 1-2दा तिनं असं धरलं आणि तसं करू नको. आता करताच नाही तुम्ही, त्याला काय हे सगळं केलं. असं करू नको, वेड्यासारखं करू नको, सगळं भगवान बोलायला लागले. रुक्मिणी शुद्धीवर आली आणि आल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, रुक्मिणी मी तुझी चेष्टा केली, सहज चेष्टा केली, टिंगल केली. तू एवढं मनाला लावून घ्यायचं असतं, असं का मनाला लावून घेतलंस? मी सहज बघितलं की खरंच तुझं माझ्यावर या वेळेस सुद्धा प्रेम आहे का नाही, या वयात सुद्धा माझं प्रेम आहे का नाही हे पाहायला लागलो. रुक्मिणीने सगळं ऐकलं. रुक्मिणीच्या लक्षात आलं की भगवान स्वतः बोलतात चेष्टा केली, याचा अर्थ ही वास्तवता नाही, चेष्टा आहे. आता रुक्मिणी बोलायला लागली, प्रभू तुम्ही असं म्हणता की माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फरक, तुम्ही असं मला म्हटला, खरंच आहे म्हटलंय, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे. पण तो फरक तुम्ही म्हणता तसा नाही, मी म्हणते तसा आहे. तुम्ही म्हणता तसा नाही, मी म्हणते तसा फरक आहे. काय फरक आहे? तुम्ही निर्गुण निराकार निरवयव आहात आणि मी प्रकृती त्रिगुणातीत अशा पद्धतीची माया आहे. तुम्ही ब्रह्म आहात आणि मी माया आहे. तुम्ही गुणाने विरहित आहात आणि मी गुणाने वेढलेली आहे, गुणयुक्त आहे. माझ्या ठिकाणी तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुणाने वेढलेली ही माया आहे. आणि तम, रज आणि सत्व याच्या 3ही गुणाच्या पलीकडे पोहोचलेलं ते ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म तुम्ही आहात. आणि म्हणून तर परमार्थता हा विचार केला तर मी असार आहे आणि तुम्ही सार आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. रुक्मिणीने हे तत्त्वज्ञान बोलायला सुरुवात केली. भागवतामध्ये खूप चांगला विस्तार त्या तत्त्वज्ञानाचा आहे. त्रिगुणाचा विचार करत असताना तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण, माया ही बांधणारी असते. मायेचं वर्णन करत असताना विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये जगद्गुरु श्री शंकराचार्य सांगतात, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, सांगाप्य नंगाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, महत अद्भुता अनिर्वचनीय रूपा. या मायेबद्दल बोलत असताना सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, हिला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, भिन्नही म्हणता येत नाही, अभिन्नही म्हणता येत नाही, सांगही म्हणता येत नाही, अनंगही म्हणता येत नाही, महत अद्भुता अनिर्वचनीय रूपा. अद्भुत अशा पद्धतीची ही माया आहे की जिच्याबद्दल काहीच बोलता येत नाही. अनिर्वचनीय अशा पद्धतीची ही माया आहे. त्यामुळे ती असार आहे आणि परमात्मा मात्र सार आहे. त्यामुळे मी असार असलेली माया म्हणून मी निम्न आहे आणि तुम्ही सार असलेलं ब्रह्मतत्व निर्गुण आहात म्हणून तुम्ही श्रेष्ठतर आहात. हा तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. तमोगुणाने रजोगुणाने वेढलेली मी आहे. मायेच्या ठिकाणी निर्माण झालेला तमोगुण माणसाला काय करतो आपण अनेकदा बोलतो. ज्ञानोबारांनी त्याच्यावर खूप चांगलं चिंतन केलं आहे. तमोगुणी माणसाच्या ठिकाणी आळस निर्माण होतो, रजोगुणी माणसाच्या ठिकाणी चांचल्यता निर्माण होते आणि सत्वगुणी माणसाच्या ठिकाणी स्थिरता निर्माण होते. असं जरी असलं तरी या प्रत्येकाच्या ठिकाणी असलेला दुर्गुण दाखवत असताना ज्ञानोबारांनी फार गोड चिंतनं केलेले आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, या मायेने निर्माण केलेला तमोगुण माणसाला आळसाकडे घेऊन जातो. किती आळसाकडे घेऊन जातो? ज्ञानेश्वरीतली ओवी पहा. पृथ्वी पाताळे जावो का आकाशही वर येवो, परी उठणे हा भाव उपजोनेने. ज्ञानोबारांनी काय दृष्टांत दिला पहा. पृथ्वी पाताळी जावो का आकाशही वरी येवो, परी उठणे हा भाव उपजोनेने. जागेवरनं काही काही माणसं उठत नाहीत बघा, हालायचं नाही, हलू नये, चालू नये, कोणी कोणाशी बोलू नये, असे बसलेले असतात. काही नाही, इतकी आळशी की करलं लोक. आम्ही घरी गेल्यानंतर फार गंमत असते. आम्ही आपलं उगे गेल्या गेल्या विचारत असतो, कसं काय, बरं आहे का, सुनबाई काय म्हणते. आम्ही आपलं मुद्दाम त्या विषयाला हात घालायचा, आमचा स्वभाव. आम्ही आपलं विचार काय म्हणतो सुनबा. मग ती सासू म्हणजे ती आजी घरातली आम्हाला म्हणते, महाराज तुम्हाला माहीत नाही एवढी आळशी आहे, हिकडला तांब्या, अहो इथला तांब्या तिकडं करत नाही. माऊलींनी तेच बोलल्यात. माऊली म्हणतात तमोगुणाने एवढा आळस भरला जातो, एवढा आळस भरला जातो, पृथ्वी पाताळे जावो. ज्ञानोबाराय तर इतकं अतिशोक्तीने बोलतात, पृथ्वी पाताळे जावो का आकाशही वर येवो. पृथ्वी पाताळात गेली काय आणि आकाश अंगावर येऊन पडलं काय, परी उठणे हा स्वभाव उपजून येणे. पण जागेवरून हालायचं नाही, हालायचं नाही. लोक म्हणतात ना, अहो काय आळशी म्हणजे दगडासारखं आहे, लोक बोलत नाहीत का. याचा अर्थ काय, हालत नाही, इकडला तिकडं नाही, तिकडला इकडं नाही, इतका आळशी म्हटलंय. हा आळस नावाचा गुण
गुण म्हणायचा का दुर्गुण म्हणायचा तुम्ही ठरवा आता घरी गेल्यानंतर. हा आळस नावाचा दुर्गुण येण्याला कारण काय? माया. त्रिगुणात्मिक असलेली माया ही काय करते? तमोगुण निर्माण करते आणि या तमोगुणाने माणसाच्या ठिकाणी आळस येतो. आपल्याकडे जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे, फार गमतीनं उदाहरण द्यायचे. काही नाही म्हणे, मुलीचा वडील एका घरी गेला, मुलगी द्यायची आहे, सहज विचारलं काय करतोय तुमचा मुलगा? त्यांनी सांगितलं अहो काय सांगायचं, आमच्या मुलाचं देणं घेणं करतो. देणं घेणं या शब्दाचा अर्थ काय? व्यापार. बरोबर. मानेसाहेब इथं बसलेले आहेत, ते व्यापारी आहेत मोठे. देणं घेणं या शब्दाचा अर्थ व्यापार. मार्केटमध्ये काय असतं? देणं आणि घेणं हेच असतं. देणं घेणं करतो. त्याला एवढा आनंद वाटला, बरं झालं आपल्याला एका चांगल्या ठिकाणी एका व्यवहार कुशल माणसाच्या घरी आपली मुलगी जाते म्हणून त्यानं काही विचार केला नाही, लग्न ठरवलं, सगळं झालं, धुमधडाक्यात लग्न केलं आणि 8-15 दिवसानंतर मुलीला भेटण्याकरता म्हणून गेला आणि मग मुलीला सगळं विचारलं, हळूच विचारलं कसं काय तुझं बरं चाललं आहे का? तिनं आपलं चाललंय बरं. अरे एवढा चेहरा ना कसला मुलगा? मी व्यापारी बघितला. ते म्हटले कोण? म्हणलं अरे तुझ्या सासऱ्यांनीच सांगितलं आमचा मुलगा देणं घेणं करतो. ती म्हटली तुम्ही तेवढ्या एका वाक्यावरनं व्यापारी असं ठरवलं का? ते म्हटले हो. ते म्हटले अहो देणं घेणं म्हणजे काहीच नाही, आळस देतो झोप घेतो, दुसरं काहीच करत नाही म्हटले आयुष्यामध्ये. एवढंच करतो, देणं घेणं एवढंच करतो. तमोगुण माणसाला आळस निर्माण करतो. मायाशय. रजोगुण चंचलता निर्माण करते. ज्ञानोबाराय बोलतात हे रज याची कारणे जीवा ते रंजवू जाणे. याला रज का म्हणायचं? जीवा ते रंजवू जाणे. जीवाला रंजविण्याचं काम हे रजोगुण करतो. अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी आशा निर्माण करण्याचं काम हा रजोगुण करतो. वेगवेगळ्या पद्धतीचा लोभ निर्माण करण्याचं काम हा रजोगुण करतो. या मायेने निर्माण केलेला रजोगुण. रुक्मिणी म्हणते मी त्रिगुणात्मिक आहे, माया आहे, प्रकृती आहे, साधू पुरुष मला स्वीकारत नाहीत. साधू पुरुष मला स्वीकारत नाहीत. का स्वीकारत नाहीत? कारण माझ्याकडून तमोगुणाची निर्मिती आहे, माझ्याकडून रजोगुणाची निर्मिती आहे आणि रजोगुण कायम आशा वाढवित राहतो. एका सुभाषितकारांनी फार गोड वर्णन केलं आहे. तो म्हणतो आशानाम मनुष्यानाम कश्चित आश्चर्य श्रृंखला यया बद्धो प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ति पंगुवत. फार गोड वर्णन केलं, नीट ऐका. आशानाम मनुष्यानाम कश्चित आश्चर्य श्रृंखला. तो म्हणतो ज्या माणसाच्या ठिकाणी आशा निर्माण झालेली आहे, लोभ निर्माण झालेला आहे, फार मोठं आश्चर्य म्हणते त्याच्या ठिकाणी. काय आश्चर्य आहे? या बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठती पंगुवत. या बद्धा प्रधावंती. आशेने बांधलेला आणि आशेने सुटलेला अशी दोन व्यक्ती घ्या डोळ्यासमोर. मुळात मी एक साधा प्रश्न विचारतो, ज्याला बांधलंय त्याला पळता येतं का ज्याला सोडलंय त्याला पळता येतं? माझा साधा प्रश्न आहे, मोकळ्या मनाने उत्तर द्या. 7:30 बरोबर सोडतो, काळजी करू नका. हां, काय माझा प्रश्न आहे? ज्याला बांधलंय त्याला पळता येतं का? ज्याला सोडलंय त्याला पळता येतं. ज्याला बांधलेलं आहे त्याला धावता येत नसतं, ज्याला सोडलेलं आहे त्याला धावता येतं. दोरीने ज्याला बांधलेलं आहे त्याला धावता येत नाही, दोरी ज्याची सुटलेली आहे त्याला धावता येतं. पण आशा नावाची दोरी अशी गमतीची आहे, आशा नावाच्या दोरीने जो बांधला तो धावतो आणि आशा नावाच्या दोरीने जो सुटला तो थांबतो. कळालं का? पहा, आशा नावाची दोरीच अशी आहे. आशा या शब्दाचा अर्थ इच्छा, आसक्ती, लोभ. लोभ नावाची दोरी काय करते? लोभ नावाची दोरी ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली तो थांबत नाही, धावत राहतोय, धावत राहतोय, धावत राहतोय, धावत राहतो तो. त्याची जी लोभ नावाची, आशा नावाची दोरी त्याला थांबवू देत नाही. प्रत्येक वेळेस वेगवेगळं पाऊल टाकायला लावते पुढं. आपण अनेकदा उदाहरण देतो ते घोड्याचं. म्हणजे डोक्यावरती पेंडी बांधलेली असते ते घोड्याच्या, आणि मग ती घोड्याच्या डोक्यावर बांधलेली पेंडी अशी गमतीची असते. घोड्याच्या डोळ्याला दिसते पण तोंडात येत नाही, ती गवताची पेंडी. आणि त्या घोड्याला असं वाटायला लागतं की आता आपण जरा 2 पावलं टाकलं की गवताची पेंडी आपलीच आहे, म्हणून ते 2 पावलं टाकत 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 पुन्हा 100 किलोमीटर जातं, पण गवताची पेंडी काही तोंडाला येत नाही, पण चालणं काही थांबत नाही. तसं 100 वर्ष आयुष्य आपण जगत राहतो, गवताची पेंडी काही तोंडाला येत नाही, पण मैल्याशिवाय काही राहत नाही. आपल्या आयुष्याची अशी आशा नाम याच्याबद्दल बोलत असताना नित्याशा मृतपिंडम आपल्याकडे सांगितलं जातं. नित्याशा मृतपिंडम. आणि म्हणून आपल्याकडे ही आशा इतकी गमतीची सांगितली जाते. काय श्रद्धा अंधश्रद्धा मला माहीत नाही, पण आपल्याकडे गेल्यानंतर सुद्धा 3ऱ्या दिवशी किंवा 10व्या दिवशी तो काकस्पर्श जो सांगितला जातो त्याच्यामध्ये काय दाखवलं जातं? त्याच्यामध्ये त्याचा तो आत्मा अडकला किंवा तो येतो, तो स्पर्श करतो, त्याच्याशिवाय मुक्ती नाही, अमुक नाही, तमुक नाही. बरं, ते तेवढ्यावर गप्प बसत नाही. 3ऱ्याला जे असतात ना, मग ते कावळा लवकर येत नाही, कावळा लवकर येत नाही. मग काय करतात? ते पाया पडायला लावतात, तुम्ही उठा, तुम्ही उठा.
मी एका तिसऱ्याला गेलतो, कोणीतरी मलाच म्हटलं महाराज तुम्ही उठा. काय घेणं देणं, काय लोक अशी गमतीचे असतात. बरं, तो प्रसंग असा असतो महाराज, कोण काय सांगेल सांगता येत नाही, कोण काय म्हणेल सांगता येत नाही. इतकी विचित्र आपल्याकडे काही काही पद्धती पडलेल्या आहेत. कशा करता काय, धर्मशास्त्र नेमकं काय आहे, तो काकस्पर्श म्हणजे नेमकं काय सांगितला जातो, कावळ्याचा स्पर्श म्हणजे आहे तरी मान्य आहे, तो आहे, त्याला ते शास्त्र आहे, नाही असं नाही. अग्निश्वात्य नावाची देवता असते, ती कावळ्याच्या रूपाने तिथे येते, सगळं सांगितलं जातं. ठीक आहे, मला त्या जास्त धर्मशास्त्रीय चिंतनात पडायचं नाही आहे. पण मुद्दा माझा असा आहे, त्याचा तो असणारा जो बली असेल, तेवढा जो असणारा तो काका बली असेल, तेवढा तो काढून ठेवायचा, पाया पडायचं, निघून जायचं. वाट बघत वेळ घालवण्यात काय अर्थ आहे. उगी 2-2 तास तिथं सकाळच्या वेळेला त्या स्मशानभूमीमध्ये बसायचं. कावळा तेव्हा तेव्हा तिकडं आलं म्हणतात, हे बघा वगैरे सरका इकडं, उगीच बसल्या लोकांना उठा तिकडे जावा. अहो मी तर 3-3दा उठलो त्या जागेवरनं. काय लोक बरं त्याच्यात अशी गमतीची आहेत, महाराज जरा पलीकडे सरका, आम्हालाच म्हणून घेतात. आम्ही जिथं बसल तिथं लोक बसलेली असतात अशा ठिकाणी, मग आम्हालाच म्हणतात कशा करता हे, काय आहे हे. नाही मान्य आहे, कावळ्याने शिवावं, पण तुम्ही त्याचा काढून ठेवा ना, तो त्याच्या वेळेला येईल, शिवून घेऊन जाईल, करेल. त्याच्याकरता अडकून बसण्यात काय अर्थ आहे, वेळ घालवण्यात काय अर्थ आहे, विनाकारण ते थांबण्यात काय अर्थ आहे. नाही, याच्यामध्ये धर्मशास्त्र सांगत असलेल्या गोष्टी विनाकारण आपण वेळेचा अपव्यय करत असताना नको त्या कधी कधी आपण चुकीच्या संकल्पना आपल्या समाजामध्ये राबवतो आणि त्याच्यामध्ये वेळ आणि पैसा आपला घालवत राहतो. दुर्दैव लक्षात घ्या. पुढे घ्या, मला मुद्दा काय मांडायचा होता लक्षात घ्या. आशा नावाची ही जी गोष्ट आहे, मरेपर्यंत त्याला सुटत नाही अशा पद्धती. बरं त्याच्यात असे गमतीचे महाराज, ते जे पिंड ते जे दिलेलं असतं ना, त्याच्यात काय ठेवतील सांगता येत नाही, काय ठेवतील सांगता येत नाही. ते आता नैवेद्याचं जे असतं हे त्याच्यात एकाने बाटलीच ठेवली. अहो मला इतकं मिळू काय नाही, त्याला ती लागत होती. काय हे म्हणजे ती मेल्यानंतर सुद्धा सुटत नाही. किती विचार. अहो एका ठिकाणी तर गेल्यानंतर ती येईना कावळा, कसला ती येईना. एक जण म्हटला हळूच तिथं 50ची नोट ठेवा. मी म्हटलं का, आयुष्यभर पैसे खाल्ल्याशिवाय त्यानं काहीच केलं नाही हो. किती विचार. काय आपल्या संकल्पना कशा मांडायच्या, आपण आपल्या भूमिका कशा राबवायच्या, आपण आपल्या कोणत्या क्रिया आपण कशा करायच्या, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बरं चला पुढं. आशा नावाची ही गोष्ट, आशानाम मनुष्यानाम कश्चित आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती, यया बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ति पंगुवत. मुक्ता म्हणजे आशेतून जो सुटला तो थांबला, तिष्ठन्ति म्हणजे थांबला, पंगुवत पांगळा माणूस जसा थांबतो तसा तो थांबलेला दिसून येतो. पण ज्यांनी बांधलेला आहे तो मात्र प्रधावंती धावत असलेला दिसून येतो. याला कारण काय, रजोगुण, तमोगुण, रजोगुण. सत्वगुण काय करतो, सुख निर्माण करतो, ज्ञान निर्माण करतो. पण निर्माण करत असताना त्या सुखाचा संग निर्माण करतो, त्या ज्ञानाचा संग निर्माण करतो. आणि संग या शब्दाचा अर्थ आहे बंध. सत्वगुणाने सुख निर्माण होतं, पण ते सुख फक्त नाही, सुखाचा संग निर्माण होतो. ज्ञान निर्माण होतं, पण त्या ज्ञानाचा संग निर्माण होतो. आणि जिथं ज्ञानसंग आहे, सुखसंग आहे, नाही म्हटलं तरी ते एक प्रकारचं बांधणच आहे. नाही पटलं तर मी दुसरं वाक्य सांगतो. तमगुण आणि रजोगुण जीवाला बांधतो, म्हणजे सत्वगुण सोडतो अशातला भाग नाही, तोही बांधतोच आहे. फक्त साखळ्या वेगवेगळ्या आहेत. एक लोखंडाची साखळी आणि एक सोन्याची साखळी आहे, संपलं काम. पण बांधणं दोघांचं सारखंच आहे. लोखंडाची तरी साखळी बांधतेच आहे आणि सोन्याची तरी साखळी बांधतेच आहे, फक्त ती सोन्याची आहे एवढंच त्याचं वैशिष्ट्य आहे, दुसरं काहीच वैशिष्ट्य आहे. पण बांधणं हे मात्र ठरलेलं आहे. त्यामुळे तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुणाला निर्माण करणारी माया नाम प्रकृती, ही प्रकृती मी आहे आणि या प्रकृतीच्या पलीकडे असलेले परमपुरुष म्हणजे तुम्ही आहात, अशी रुक्मिणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन करते. विनोदाने केलेल्या वर्णनाला तत्वज्ञानाच्या एका उंचीपर्यंत घेऊन जाणारा हा संवाद आहे. म्हणून भागवतामध्ये उत्तरार्धामध्ये तुम्हाला माहीत असेल श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद हे प्रकरण आहे, स्वतंत्र प्रकरण आहे. त्याला नावच दिलं आहे श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद. 63-64व्या अध्यायामध्ये ते येत आहे, दशमस्कंदामध्ये. याचा अर्थ काय की संवाद चालत असताना सुद्धा कशा पद्धतीने चालावा, दोघांचा अशा पद्धतीचा संवाद चालायचा. आनंदाने सगळा संसार चालू आहे. भागवताने असं वर्णन केलं आहे, भगवंताच्या 16,108 स्त्रिया म्हणे आणि प्रत्येकीला 10 मुलं म्हणतात असं भागवताने वर्णन केलं आहे. 10 मुलं. पण त्याच्यामध्ये गंमत अशी झाली, कालिंदीला मात्र पुत्रप्राप्ती नव्हती. कालिंदी आपण ऐकली, ती कालिंदी कुठून कशी आली ती. कालिंदीला पुत्रप्राप्ती नाही. कालिंदीला वाईट वाटायचं, मला पुत्रप्राप्ती नाही, मला मुलगा नाही.
तिला कुणीतरी सांगितलं काही व्रतवैकल्य कर. काय व्रतवैकल्य करावं? श्रावण महिना आलेला होता. ते म्हणले भगवान शंकराची आराधना कर. तिनं नियम केला. नियम असा केला, रोज 1000 कमलपुष्पाने भगवान शिवशंकराची पूजा करणार. रोज 1000 कमलपुष्पाने. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला तिनं सांगितलं, मी नियम केलाय, रोज 1000 कमलपुष्पाने भगवान शंकराची पूजा करणार. भगवान हसायला लागले, म्हणायला लागले, कालिंदी आपण गृहस्थी आहेत, आपल्याला जेवढं जमतं तेवढं करावं, कशाला उगीचच असले मोठे नियम करायचे. नियम करण्यामध्ये 2 प्रकार असतात. नित्य काय आहे, तुम्ही नियम किती मोठा करता याला महत्त्व नाही, तो किती नित्य करता याला महत्त्व आहे. तो किती, म्हणून नित्य नियम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात. नित्य आपल्याला नियम किती मोठा याला महत्त्व नाही, तो किती नित्य आहे, किती व्यवस्थित रोजच्या रोज किती चाललाय याला महत्त्व आहे. म्हणून मी आपल्या परंपरेमध्ये तर मी अतिशय लहान नियम सांगत असतो. आता तर आपण अष्टकचरित्र आपल्याकडे जवळजवळ सगळ्यांकडे आहे. मी तर जो कोणी माझ्याजवळ येईल त्याला फक्त आपल्याला सांगत असतो, एवढ्या अष्टकचरित्राचं सकाळी 2 ते 5 मिनिटामध्ये पारायण होतं, एवढंच कर. तुझ्या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये किती वेळ देता येतो मला माहिती आहे. 5 मिनिट तू बस, तेवढं कर. पण तेवढं जरी नित्याने केलं तरी तुझ्या जीवनाला कुठं ना कुठं तरी चांगल्या पद्धतीचा आयाम लागेल. मोठा नियम करायचा आणि तो 2 दिवसानंतर सोडून, बऱ्याचदा 31 डिसेंबरला केलेले नियम 1 जानेवारीला मोडतातच. काही लक्षात राहतातच अशातला भाग नाही. कितीतरी नियम केले जातात आपल्याकडे. भगवंतांनी सांगितलं कशाला कालिंदी, नाही नाही, मी 1000 कमलपुष्प, श्रावण महिना आता उद्या सुरू होतोय, 1000 कमलपुष्पाने भगवान शंकराची पूजा करायची नियम केलाय. भगवान म्हटले काही त्याच्यामध्ये मला असं वाटतं की नको. तिनं सांगितलं, हे बघा तुम्हाला यातलं काही कळत नाही. कालिंदीने सांगितलं कृष्णाला, तुम्हाला याला माहीत, तुम्हाला कधी आयुष्यात तुम्ही काही नियम केलाय का? नीट पूजासुद्धा तुम्ही नीट करत नाही. काय म्हणले तुम्हाला कळत नाही? म्हटलं करावं लागतं, देवदेव करावं लागतो. भगवान म्हटले हो बरोबर आहे. नाही नाही तुम्ही गप्प बसा. बरं काही मी मदत, तुमची अजिबात मदत लागत नाही, गरज लागत नाही मला काही नाही. फक्त मी सांगते सकाळच्या वेळेला मी पूजेत असेल, उगीच कुठे आहे कालिंदी असं म्हणायचं नाही. मी सकाळी पूजेत असणार आहे. नाही मग मी काही मदत, तुमची गरज नाही म्हणून सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही तिकडे यायचं सुद्धा नाही. भगवान म्हटले ठीक आहे. नामदेवरायचं एक प्रमाण देतो. कोणताही नियम करायचा असेल, नामदेवराय म्हणतात अगोदर देवाला प्रार्थना करा. नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा. प्रार्थना करा. पण कालिंदी म्हणते तुमची गरज नाही. भगवान म्हटले नाही तर नाही, आपलं बाजूला राहा, आपल्याला काय घेणं देणं. कालिंदीचा नियम काय? नियम 1000 कमलपुष्पाने रोज भगवान शंकराची आराधना करायची. द्वारकेमध्ये हे नियम. बरं काय तिच्या हाताखाली काही सैन्य किंवा सेवक दासदासी काही कमी असणार आहेत का? तिनं काही तिच्याकडे जे ठरलेले दासदासी होते त्यांना सांगितलं रोज सकाळी मी स्नान करून यायच्या अगोदर इथं 1000 कमलपुष्प मला रोज हजर पाहिजे, 1 महिनाभर रोज पाहिजे. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही. रोजच्या रोज 1000 कमलपुष्प इकडून तिकडून जाऊन कमळ गोळा करायचे भरपूर. आहो ते काय आता द्वारका होती आणि काय कमळच कमळ. नका डोक्यात आणू दुसरं काय उगेच हे. दिल्लीपर्यंत कमळच कमळ. काय त्याला कितीतरी कमळ, कुठं जाईल तिथं कमळ भेटायला लागले, घ्यायला लागले कमळ. इकडून इकडून कमळ, तिकडून कमळ घेतले, भरपूर गोळा करा. 1000 कमळ आणायचे, रोज कमलपुष्प आणायचे 1000. झालं. पूजा यथासांग चालूच होती. रोज तिला आनंद वाटायचा, मी करत असलेला नियम व्यवस्थित चाललाय. 1 दिवस, 2 दिवस, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 25 दिवस झाले, 27, 28, 29 दिवस झाले. झालं आता 1 दिवस फक्त राहिला होता श्रावण मास समाप्ती करता. मी त्या नियमाचा सांगतोय, आपलं नाही, आपलं आणखीन भरपूर आहे. लगेच बघून 1 दिवस राहिलेला होता. आणि मग आता कालिंदीने सांगितलं बस झालं, आता उद्या एकदा 1000 कमलपुष्पाने भगवान शंकराची पूजा आराधना झाली की संपलं. मी माझी जी नियम केला होता तो नियम पार पाडला. नियम पूर्ण केल्याचा आनंद काही वेगळा असतो. आणि मग सकाळच्या वेळेला नेहमीप्रमाणे ती पूजेकरता बसली भगवान शंकराच्या समोर. गंमत अशी झाली की त्या दिवशी फक्त 999च कमलपुष्प भेटले, एक भेटलंच नाही. तू काही सापडे ना. ते दासदासी असे दोन्ही हात जोडून उभे राहिले आणि कालिंदी अशी पूजेला बसणार. तेवढ्यामध्ये त्यांनी सांगितलं आईसाहेब एक छोटीशी चूक झाली आहे. म्हटले काय? आज कमलपुष्प आम्ही घेऊन आलो आहे पण ते 999च आहेत, एक कमलपुष्प कमी आहे. म्हटले 1 कमलपुष्प कमी. ते म्हणले असं कसं काय? आपला 1000चा नियम आहे. हो बरोबर आहे, पण एक नाही, सापडत नाही, मिळत नाही. खूप शोधलं. कालिंदीने सांगितलं असं कसं काय? नाही खूप शोधलं. काय बघा कुठून तरी आणा, कुठून तरी कोपऱ्यातून निवडून आणा. पण ते तसं करू नका, कुठून तरी आणा, कुठल्या तरी कोपऱ्यात असेल.
कुठून तरी घ्या. नाही, कुठंच नाही म्हटले. सगळीकडे शोधाशोध केली पण कुठंच एक कमलपुष्प सापडे ना. आता काय करावं? कालिंदीने विचार केला की आपल्याला असं नाही, नियम आहे आपला. फार तिनं विचार केला, काय करावं कळेना. ती स्वतः धावायला लागली, इकडं पहा तिकडं पहा, कुठं तिला सापडे ना. आणि मग आता तिला वाटायला लागले की आता हा नियम पूर्ण तर करायचा आहे आणि आपल्याकडं तर आता एक कमलपुष्प नाही आहे, काय करावं. म्हणून ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे गेली. भगवान आपला असं सकाळचं आवरलेलं होतं, पेपर वगैरे वाचून झालेला होता. आपलं कसं असतं का नाही, काही नाही, निवांत चाललेलं असतंय. निवांत यायचं, फिरून यायचं, पेपर वाचायचा, चहा घ्यायचा. काही काही वेळेस तर अगोदरच नाश्ता करतात. मग काय असेल ते असेल, सगळं अगदी आरामात चाललेलं होतं. भगवान अशा अगदी निवांत चाललेलं होतं. आणि एकदम तेवढ्यामध्ये कालिंदी धावत आली आणि दोन्ही हात जोडले. भगवान माझ्यावर एक कृपा करा. भगवंत, अरे तू सकाळ सकाळ तुझं काय आणखीन व्रत झालं काय, झाली काय पूजा, एवढ्या लवकर झाली? नाही 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 म्हणले. मग एक माझ्यावर कृपा करा. काय? एक अडचण आहे. काय झालं? रोज 1000 कमलपुष्पाने मी पूजा करत असते. बरं मग आज मात्र 999च आहेत. एक कमलपुष्प मला कमी पडत आहे. बरं मग तेवढं एक कमलपुष्प कुठून तरी मला उपलब्ध करून द्या. तुम्ही प्रभू आहात, तुम्हाला सगळं माहीत असतंय, तुम्ही कुठून तरी मला एक उपलब्ध करून द्या. भगवंतांनी सांगितलं, तू म्हटली की अजिबात मध्ये यायचं नाही. असलं चांगलं लक्षात ठेवतात देव महाराज. अजिबात मला सकाळी हाक मारा. मी सकाळ एवढ्या महिनाभरात तुला एकदा तरी म्हटलो का चहा दे, माझी मी करून पिला. श्रावणात आहे, श्रावणात आहे, श्रावणात आहे, म्हटलं तरी का मी सगळे एकदा तरी तुला हाक मारली का? मी माझी काही व्यवस्था करायची ती माझी मी करून घेतली. मी आलो नाही, तू म्हटली ना. ते सगळं जाऊ द्या, आता मला जे नाही, पण तू म्हटली मला गरज नाही, काही नाही, ते सगळं जाऊ द्या. हो, मी माफी मागते, तुमच्या हातापाया पडते. काही काढू नका, जुनं काही उकरून, फक्त मला एक कमलपुष्प भेटून द्या. काही करा. नामा म्हणे केशवराजा, केला नियम चालवी माझा. हात जोडले. भगवान म्हणायला लागले, बरं 999 कमल आहेत ना? हो. एक कमलपुष्प नाही आहे? नाही. कुठंच नाही आहे, कुठंच नाही आहे. भगवान म्हटले, काही काळजी करू नको. माझ्या या जीवनामध्ये माझ्याकडे माझं जे नेत्र आहे, या नेत्राला सुद्धा फक्त नेत्र म्हणत नाहीत, नेत्र कमल म्हणतात. त्यामुळे मी त्या तुझ्या पूजेमध्ये माझं एक नेत्रच काढून देतो की जेणेकरून 1000 कमल तुझे होतील म्हटले. भगवंतांनी स्वतःचं नेत्र भगवान शंकराला समर्पित करावं, अशी भागवताची कथा आम्हाला सांगितली जाते. मला मुद्दा काय मांडायचा आहे की आपण करत असलेल्या नियमाला भगवंताचं अधिष्ठान असेल तर तो नियम खऱ्या अर्थाने परिपूर्तीपर्यंत जातो. हा कालिंदी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संवादातून आपल्याला विचार मिळतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अशा पद्धतीचा सगळं गृहस्थाश्रमी जीवन जगत असताना, सगळ्यांना आनंदी ठेवत असताना, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असताना पौंड्रक राजा जो होता त्या राजाने भगवंताबरोबर युद्ध केलं. काशी नरेशाने भगवंताबरोबर युद्ध केलं. भगवंतांनी पौंड्रकाचाही वध केला. तो पौंड्रक असा म्हणत होता की मीच खऱ्या अर्थाचा वासुदेव आहे, असं तो स्वतःला समजत होता. पौंड्रक राजा तो त्याच्या पद्धतीने तशाच पद्धतीने भगवंताच्यासारखे कपडे परिधान करत होता, भगवंताच्यासारखे कमलकुंडले घालत होता, भगवंतासारखा टोप परिधान करत होता. त्यांनी एक दूत पाठवला, द्वारकेमध्ये अदवा तदवा बोलायला सुरुवात केली. भगवान त्याला मारण्याकरता आले. तो काशीमध्ये जाऊन बसला होता. काशीवर त्यांनी स्वारी पुकारली. मग काशी नरेश आणि पौंड्रक दोघंही युद्ध करण्याकरता आले. भगवंतांनी दोघाचाही वध केला. वध केला याचा अर्थ पौंड्रकाला मुक्त स्वरूपाच्या सलोकता किंवा सारूप्यता या मुक्तीपर्यंत पोहोच केलं. सारूप्यता या मुक्तीपर्यंत का पोहोच झाले याचं एक कारण सांगितलं जातं. कारण पौंड्रक राजा हा भगवंतासारखे कपडे परिधान करत होता. पौंड्रक राजा हा भगवंतासारखे अलंकार परिधान करत होता. पौंड्रक राजा हा स्वतःला भगवान श्रीकृष्ण म्हणून समजून घेत होता. भले तो कृष्णाला नावं ठेवत असलेल्या पण स्वतःला मात्र श्रीकृष्ण म्हणून समजत घेत होता. आणि स्वतःला श्रीकृष्ण समजणारा पौंड्रक राजा, स्वतः कृष्णासारखे वस्त्र परिधान करणारा पौंड्रक राजा, स्वतः कृष्णासारखे अलंकार परिधान करणारा पौंड्रक राजा, त्याच्यानंतर त्याचा वध झाल्यानंतर तो सारूप्यता या मुक्तीपर्यंत पोहोच झाला. कारण त्याच्यासारखं वागणारा हा त्याच्या रूपाला पोहोच होतो. कित्येक उदाहरणे या संबंधाने देता येतील. पौंड्रक राजाला मुक्ती दिली, काशी नरेशाला मुक्ती दिली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे हे सगळं चालू असताना जरासंधाचा वध करायचा आहे, पण त्याच्याकरता एक युक्ती योजायची आहे. त्याच्याकरता इंद्रप्रस्थाला जावं लागेल. आणि म्हणून इंद्रप्रस्थाला भगवान गेल्यानंतर धर्मराजाच्या मनामध्ये राजसूय यज्ञाची कल्पना कशी येते आणि तो पूर्ण करण्याकरता जरासंधाचा वध होणं किती आवश्यक आहे हे भगवान सगळं पटवून देतात. त्याचा विचार करायचा आहे, तो उद्याच्या प्रवचनामध्ये करू. आज इथंच थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.